आई ग, माझा दात खूप दुखतोय. मग काय करणार आहेस? काय नाही, आता डेंटिस्ट कडे जावं लागणार. एक तर रूट कॅनल करावी लागेल किंवा दात काढून टाकावा लागेल. खर्चही होणार आहे आणि त्रास होणार तो वेगळा. थांब, काही करण्याआधी मी सांगते ते ऐक. आणि तुम्ही पण. तुम्हाला माहितीये का, तुम्ही जे इझिली दात काढता किंवा रूट कॅनल जाऊन करता त्याचे किती भयानक साईड इफेक्ट्स आहेत? जेव्हा डेंटिस्ट दात काढतो तेव्हा त्या एका दाताबरोबर इतर दात सुद्धा खिळखिळे होतात आणि सगळ्या आतल्या नसा ह्या एकमेकांशी कनेक्टेड असल्यामुळे त्या नसांवरती एक्सेसिव्ह प्रेशर येतं आणि त्यामुळे ते प्रेशर हार्ट पर्यंत जाण्याचा सुद्धा धोका असतो. आणि हे रिसर्चनी प्रूव्ह झालंय. याची लिंक मी तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये देतेय, जरूर वाचा. मग तुम्ही म्हणाल रूट कॅनल करूया, पण रूट कॅनलचे पण प्रॉब्लेम्स आहेत. काय आहे माहितीये? जेव्हा तुम्ही रूट कॅनल करता तेव्हा त्याच्या आतमध्ये जे सिमेंट सदृश्य फिलिंग भरलं जातं ते फिलिंग सुद्धा पॉइझनस आहे, आपल्या शरीरासाठी चांगलं नाहीये. आणि आपण खात असताना अनेक वेळेला आपली कॅप निघून जाते. मग त्यावेळेला खात असताना ते व्हाईट सिमेंट सारखं जे सोल्युशन असतं ते थोडं 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 अन्नाबरोबर आपल्या पोटात जाऊ शकतं आणि असं पोटात गेलेलं सोल्युशन डिपॉझिट होऊन आपल्याला त्रास होऊ शकतो. याच्याशी रिलेटेड सुद्धा जो रिसर्च आहे त्याची पण लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये देते. आणि ही सगळी ट्रीटमेंट चालू असताना 3 दिवस 5 दिवस असा जो पेन किलर्स आणि सूज उतरवण्यासाठी, इन्फेक्शन कमी करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा जो मारा केला जातो तो तर अजूनच घातक आहे. कारण अशा गोळ्या ह्या पोटासाठी अत्यंत हानिकारक आहेत. यामुळे आपला गट मायक्रोबायोम हा पूर्णपणे नष्ट होतो. आणि तुम्हाला माहितीये का, हा गट मायक्रोबायोम नॅचरली तयार होण्यासाठी 6 महिन्यांपेक्षा सुद्धा जास्त वेळ लागू शकतो. याशिवाय दात काढताना ज्या इतर नसांना जर कुठे डॅमेज झाला तर त्यामुळे फेशियल पॅरालिसिस सुद्धा झालेल्या केसेस आहेत. मग तुम्ही म्हणाल आता काय करू मी? सुजलेली दाढ, दुखत असलेली दाढ घेऊन घरी बसू का? तर नाही. मग काय करायचं? आहे ना आयुर्वेद. इथे मी तुम्हाला 2 अप्रोच देते. पहिला, दातदुखी लगेच थांबवण्यासाठी, आणि दुसरा, दाताचा त्रास कधीच होऊ नये म्हणून. दातदुखी लगेच थांबवण्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर आपल्याकडे लवंग तेल आपल्याला इझिली कुठेही मिळतं. हे लवंग तेल तुम्हाला एक्झॅक्टली कापसावरती घ्यायचंय आणि जिथे तुम्हाला पेन होतंय अशा ठिकाणी किंवा दाताची जी कॅव्हिटी तयार झालेली आहे तिथेच फक्त ते लवंग तेलाचा कापूस हा भरून ठेवायचा आहे. हे केल्याने दाताचं दुखणं हे लगेच थांबायला मदत होते. नंबर 2, लवंग, बाभूळ, हिंग हे 3 गोष्टी एकत्र करून त्या थोड्याशा आपल्याला भाजायच्या आहेत आणि त्याची जी पावडर तयार होते ती दाताच्या किडलेली जी कॅव्हिटी असते ना त्याच्यामध्ये आपल्याला काही काळपर्यंत भरून ठेवायची. हे केल्याने सुद्धा दाताचं दुखणं आणि सूज या दोन्ही गोष्टी लगेचच कमी येतात. नंबर 3, तिळाचं तेल किंवा आपल्याला मेडिकल स्टोअरमध्ये इझिली सुद्धा मिळतं. त्या तेलाचं नाव आहे इरी मेदादी तेल. हे तेल तुम्हाला गरम करायचं आहे साधारण 2 चमचे आणि सकाळी उठल्यावर ब्रश सुद्धा करण्याच्या अगोदर ते तेल तुम्हाला गरम गरम तेल तोंडामध्ये ठेवायचं. आता इथे चूळ भरणं, खळखळ करणं अपेक्षित नाहीये. तर नुसतं ते तेल तोंडामध्ये भरून ठेवायचंय. हळूहळू लाळ जमा व्हायला लागते, तोंड मोठं व्हायला लागतं, फुगायला लागतं आणि मग पूर्ण व्यवस्थित लाळ जमा व्हायला लागली की मग ते तेल आपल्याला फक्त स्पिट आउट करायचंय. असं तुम्हाला दिवसातून फक्त 2 ते 3 वेळेला करायचंय. त्याने सुद्धा इन्स्टंटली दाताचं पेन कमी व्हायला मदत होते. आणि दात जो सुजतो ना त्यासाठी 4थी महत्वाची टीप म्हणजे सागरगोटा जो आहे, सागरगोटा आणि आंबे हळद याचा लेप आपण जर बाहेरून दाढेवरती केला, बाहेरून करायचा, आतनं करायचा नाहीये, तर त्यांनी सुद्धा हिरड्यांवरची सूज आणि पेन कमी व्हायला मदत होते. आणि दुसरं, दात आयुष्यभर चांगले ठेवण्यासाठी मग काय करायचं बरं? तर आयुर्वेदाने दंतधावन म्हणजे दात घासणं हे सांगितलेलं आहे. पण मग ते दात पेस्टनी घासायचे का? नमकवाल्या, निंबूवाल्या पेस्टनी? तर अजिबात नाही. आयुर्वेद असं म्हणतं की कषाय, कटू आणि तिक्त म्हणजेच तुरट, तिखट आणि कडू द्रव्याने दात घासायचे. मग ही कोणती अशी द्रव्य आहेत बरं? तर बाभूळ, कडुलिंब,
आणि हळद अशा गोष्टी किंवा आवळा हे आपण एकत्र करून, याच्या पावडरी एकत्र करून आपण आपल्याकडे ठेवू शकतो. लवंगाची पावडर सुद्धा आपण ह्यामध्ये मिक्स करू शकतो. आणि ही एकत्र केलेली पावडर यांनी मंजन, आता हे तुम्ही ब्रशवरती घेऊन सुद्धा मंजन ब्रश करू शकता किंवा हाताने सुद्धा तुम्ही ब्रश करू शकता. हे केल्याने दात हे बळकट होतात आणि नुसते दात दुखी थांबत नाही, तर हिरड्या सुद्धा चांगल्या होण्यासाठी आणि ओरल कॅव्हिटीच्या स्वास्थ्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. दुसरं आयुर्वेदाने दिनचर्येमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट जी सांगितली आहे ती म्हणजे तांबूल सेवन, म्हणजे विडा खाणं. पण आता हा विडा म्हणजे तंबाखूवाला विडा, काथवाला विडा नाही किंवा रंगवाला विडा सुद्धा अजिबात नाही. मग आपल्याला तो घरच्या घरी बनवायचा आहे. कसा? तर विड्याचं पान आणायचंय, त्याच्यामध्ये थोडीशी खडी साखर, लवंग, वेलची, मिरे असं सगळं एकत्र करायचंय आणि तो विडा जसं आपण च्विंगम खातो की नाही, पूर्ण सगळ्या 32 दातांमध्ये फिरत 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 चावत चावत तो खायचा आहे. हे केल्याने तुमचं डायजेस्टिव्ह सिस्टीम सुद्धा चांगली राहते आणि दात सुद्धा चांगले राहतात. आणि जाता जाता एक मिथ बस्टर, व्हाईटनिंग पेस्ट असतात ना, त्याच्या आहारी अजिबात जाऊ नका, कारण त्यात प्रचंड प्रमाणात केमिकल्स असतात आणि त्या तुमच्या दातांना उलट आणखीन खिळखिळ करतात. मग क्लिनिंग करायचं का दाताचं, तर ते पण नाही, कारण त्यांनी सुद्धा दात खिळखिळे होतात. मग दात पांढरे शुभ्रच असायला हवे का, तर असं अजिबात नाहीये. रिसर्च असं सांगतो की दातांचा जो पांढरेपणा किंवा पिवळेपणा आहे हा स्किनवर अवलंबून आहे माणसाच्या. म्हणजेच जी सावळी किंवा काळी व्यक्ती असते तिचे दात हे नॅचरली पांढरे शुभ्र असतात आणि जी व्यक्ती गोरी पान असते तिचे दात हे पिवळटसर असतात. ही योजना निसर्गानेच आपण छान दिसावं म्हणून केलेली आहे. आणि थोडासा मिनिमल प्लाक जो दातावर जमा होतो तो सुद्धा अगदी नॉर्मल आहे. काय मग समजलं की नाही तुला? आता खर्च पण टाळ आणि हे उपाय करून दात वाचव. थँक्यू डॉक्टर, मी हे नक्की सगळं ट्राय करेन आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. अशाच महत्त्वपूर्ण टिप्ससाठी वेदोलॉजी स्पेशालिटी क्लिनिकला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.